नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, आपलाच मित्र आपल्या बहिणीवर लाईन मारतो म्हणून मित्रानेच काढला मित्राचा काटा. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून 15 जानेवारी 2025 रोजी वैभव सोनार हा पुण्यावरून मलकापूर येथे आला होता. संध्याकाळी त्याला त्याचा बेलाडचा मित्र प्रवीण सांबारे याला भेटायचे होते, म्हणून सायंकाळी 6 वाजता तो बेलाड फाट्यावर आला आणि त्या ठिकाणीच त्या दोघांची भेट झाली. बराच वेळ त्या ठिकाणी त्या दोघांनी गप्पा गोष्टी केल्यानंतर त्या दोघांना दारू पिण्याची इच्छा झाली आणि त्या ठिकाणावरून ते दोघेही मलकापूर येथे आले. त्यांनी एका वाईन शॉपवरून पिण्यासाठी दारू घेतली आणि रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 जवळील ITI कॉलेजच्या जवळ असलेल्या खाली लेआउटमध्ये दारू पिण्यास बसले. दारू पिण्यासाठी तेथे मोकळी जागा असल्याने तेथे थोड्या थोड्या अंतरावर दारू पिण्यासाठी बसलेले वेगवेगळे टोळके दिसत होते. तर काही अंतरावर प्रवीण व वैभव हे दोघेजण दारू पिण्यासाठी बसले होते. प्रवीण याने 4-5 ग्लास दारू पिल्यानंतर तेवढ्यात प्रवीणला घुसकी लागली. त्यानंतर वैभवने त्वरित प्रवीणचा भाऊ सचिन याला फोन करून बोलावून घेतले व नेमके काय झाले आहे हे त्याला सांगितले. प्रवीणच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर येऊन बघितले असता प्रवीण हा जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. सचिनने व नातेवाईकांच्या मदतीने प्रवीणला एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मलकापूर जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून प्रवीणला मृत घोषित केल्याने प्रवीणच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दारूच्या नशेत गुचकी लागल्याने प्रवीणचा मृत्यू झाल्याची खबर सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. गुचकीने मृत्यू झाला याबाबत संशय व्यक्त होऊ लागल्यामुळे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करताना मृतकाच्या कानात आलेले रक्त संशयाचे धोके अधिक दाट करत होते. पोलिसांनी प्रवीणचा मित्र वैभव याला विचारल्यावर तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी प्रवीण याचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर प्रवीण याचा भाऊ सचिन सांबारे याला वैभव याच्यावर संशय येऊ लागला. त्यानंतर त्याने वैभवचे आलेले मागील कॉल रेकॉर्डिंग परत ऐकणे सुरू केले. तेव्हा त्याला डिसेंबर महिन्यातील कॉलमध्ये प्रवीणला समजावून सांगा, माझ्या बहिणीचा नाद सोडायला सांगा, एकतर तुम्ही त्याला विष द्या नाहीतर मलाच काहीतरी करावे लागेल, असे या कॉलवरील बोलणे त्याने ऐकले. त्यानंतर सचिन याला आपल्या भावाचा घातपात झाल्याची खात्री पटल्याने सचिनने त्वरित मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठून सचिन याने वैभव याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी कुठलाही वेळ न घालवता वैभव सोनार यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विशिष्ट पद्धतीने प्रवीणच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देणारा वैभव हा पोलिसांचे रुद्ररूप पाहून पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने पोलिसांसमोर कबूल केले की आपणच दारूच्या नशेत असलेल्या प्रवीणाचे तोंड दाबून त्याचा खून केला असल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले व त्याने पोलिसांनी सांगितले की माझा प्रवीण मित्र होता, त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांच्या घरी येत जात होतो. परंतु प्रवीण हा माझ्या घरी आल्यानंतर तो माझ्या बहिणीवर लाईन मारत होता. ही गोष्ट मला समजल्यानंतर मी प्रवीणला खूप समजावून सांगितले की तू माझ्या बहिणीच्या नादी लागू नको. मात्र तो तिला सोडायला तयार नव्हता. त्यामुळे मी त्याच्यावर खूप रागावून होतो आणि मी प्रवीणचा खून करण्यासाठी संधी शोधत होतो. ती संधी मला 15 जानेवारी 2025 रोजी मिळाली. आम्ही बेलाड फाट्यावरून दारू पिण्यासाठी मलकापूर येथे आलो.
व तेथील ITI जवळील मैदानात गेलो. तेथेही मी त्याला माझ्या बहिणीचा नाद सोड असे म्हणत होतो. मात्र प्रवीण याने मला शिवीगाळ केली. त्यावेळेस रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी शुकशुकाट पसरला होता. प्रवीण हा दारूच्या नशेत तर्र झाल्याची संधी साधून मी त्याचे तोंड रुमालाने ताकदीने दाबले. तो दारूच्या नशेत असल्याने तो प्रतिकार करण्यास सक्षम नसल्याने त्याचा 2 मिनिटातच गुदमरून मृत्यू झाला. हे लक्षात येताच मी त्याच्या भावाला बोलावलं व प्रवीणला दारू पिल्यानंतर गुचकी लागण्याचा कांगावा केला. पोलिसांनी वैभव गोपाल सोनार याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.